नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या लोकांच्या नशिबात खूप धनसंपत्ती असते त्यांना देवाचे कोणते संकेत मिळतात, त्यांचे कोणते असे लक्षणं असतात की ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे असतात। पण त्यापूर्वी आपण जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्वात शक्तिमान हे परमेश्वर आहेत, ईश्वर आहेत। त्यांच्यापेक्षा दुसरे कोणीही मोठं नाही। म्हणजेच ईश्वर किंवा परमेश्वर हे सर्व मोठे म्हणजेच ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ते या ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक हे सर्वस्वी आहेत। आणि परमेश्वराच्या इच्छेशिवाय या ब्रह्मांडामध्ये एक पानही हलू शकत नाही आणि प्रत्येक वेळोवेळी हे सिद्ध झालेलं आहे। या ब्रह्मांडामध्ये कणाकणामध्ये लहानातल्या लहान गोष्टींपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींमध्ये ईश्वरीय तत्त्व वसलेले आहेत। या जीवसृष्टीमध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यांचं अस्तित्व आहे। त्याबरोबरच या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये अशी काही लोक आहेत की ते खूप भाग्यवान आहेत की त्यांच्यावर सदैव ईश्वराची कृपा असते। भगवान श्रीकृष्णांनी मनुष्याची काही लक्षणे सांगितलेली आहेत। भगवान श्रीकृष्णांनी असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसतील तो व्यक्ती खरोखरच साधारण व्यक्ती नाही, तो खरोखरच खूप भाग्यवान व्यक्ती आहे। भगवान श्रीकृष्णाने अशा व्यक्तींना सर्वात जास्त श्रेष्ठ मान सांगितलेला आहे, कारण जे साधारण लोक आहेत यांच्यामध्ये ही लक्षणे नसतात। म्हणजे सर्वच लोकांमध्ये ही लक्षणे नसतात आणि अशी लक्षणे ही त्या व्यक्तीच्या जन्मापासूनच असतात। आणि अशी लोक ज्या वेळेस आयुष्यामध्ये मोठमोठी होत जातात त्यावेळेस ती तेजस्वी आणि कीर्तिवान बनत जातात। श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा काही ना काही कारणास्तव होत असतो। म्हणजे त्याच्या जन्मापासूनच तो कशासाठी या पृथ्वी तलावावर आला आहे हे अगोदरच निर्धारित झालेलं असतं। म्हणून त्याचा जन्म मनुष्य योनीमध्ये होत असतो आणि या ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म हा मानला गेलेला आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की जो व्यक्ती मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो तो असं काहीही कार्य करू शकतो जी बाकीच्या योनींमध्ये जन्म घेणारी म्हणजेच पशु पक्षी कोणीही काहीही करू शकत नाही। म्हणून सर्वश्रेष्ठ योनी ही मनुष्य योनी म्हणून त्यांनी सांगितलेले आहे। म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या परमेश्वराला, आपल्या भगवंताला सदैव धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी आपल्याला मनुष्य योनीमध्ये जन्म घातलेला आहे। मनुष्याचे शरीर धारण करणाऱ्या प्रत्येकाने ईश्वराचे मान राखला पाहिजे आणि आपलं जग, आपलं आयुष्य कशासाठी देवाने हा जन्म दिलेला आहे याचं सार्थक केलं पाहिजे। प्रत्येक मनुष्याने आपल्याला या ब्रह्मांडामध्ये जन्म दिलेला आहे, त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी भलं होईल, चांगलं होईल याचा सदैव प्रयत्न करायचा आहे। परंतु या ब्रह्मांडामध्ये, या जीवसृष्टीमध्ये अशी काही लोक पण आहेत की त्यांना जरी ईश्वराने कल्याणासाठी जन्म दिलेला असला तरी देखील ते वाईट कृत्य करत असतात। त्याबरोबरच काही लोक खूप भाग्यवान असतात की त्यांच्यावर ईश्वराची कृपा ही सदैव असते आणि अशा व्यक्तींच्या आसपास सदैव दैवी शक्ती असते आणि ती दैवी शक्ती त्या व्यक्तीला सदैव मदत करत असते। ज्यावेळेस त्याची वाट चुकते, ज्यावेळेस तो चुकीच्या दिशेने जात असतो त्यावेळेस त्याचे जे आसपास दैवी शक्ती आहे ती त्यांना योग्य दिशा दाखवत असते। म्हणजेच ईश्वर शक्ती ही अशा लोकांना निवडते की व्यक्ती स्वतः देखील प्रामाणिकपणाच्या, सच्चाईच्या मार्गावर चालत असतो। म्हणजे प्रामाणिकपणे कार्य करत असते आणि त्याबरोबरच दुसऱ्याला देखील प्रामाणिकपणे राहण्यास शिकवत असते। म्हणजे स्वतःही चुकत नाही आणि इतरांनाही चुकू देत नाही। अशा लोकांना अगोदरच ईश्वर निवडत असतो आणि त्या व्यक्तीला अखंड साथ देत असतो। आणि अशी लोक दुसऱ्या व्यक्तींना देखील धर्माच्या मार्गावर, देवपूजेच्या मार्गावर त्या लोकांना लावण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु अशी लोक भाग्यवान आहेत, मी तुम्हाला सांगितलं, पण ती कोणते आहेत आणि ती कशी तुम्ही ओळखणार, ती ओळखायची कशी, त्यांचे संकेत काय काय आहेत, त्यांची लक्षणे कोणती आहेत की ते आपल्याला
कोणत्या प्रकारे का कोणत्या इशाऱ्यांमध्ये सांगतील की दैवी शक्ती आपल्याबरोबर आहे आणि ज्या व्यक्तीच्या पाठीमागे दैवी शक्ती असते अशी लोक कोणत्याही संकटांमध्ये ते कधीही फसत नाहीत आणि हे सर्व त्या दैवी शक्तींमुळे घडत असतं की ती सदैव तुमची रक्षा करत असते। मग तुम्ही दैवी शक्ती आहे किंवा नाही तुम्ही माना अगर मानू नका, पण ज्या वेळेस ज्याच्या पाठीमागे दैवी शक्ती असते ती दैवी शक्ती सदैव त्या व्यक्तीचं संरक्षण करत असते। आणि आज मी तुम्हाला काही संकेत सांगणार आहे, दैविक संकेत जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुम्हाला समजेल की तुम्ही खरोखरच साधारण व्यक्ती नाही, तुमच्या देखील पाठीमागे दैवी शक्ती आहे। हे सांगण्याचे काही लक्षणे आहेत, म्हणजेच काही संकेत आहेत, कारण प्रत्येक व्यक्तीपेक्षा वेगळं आहात आणि तुमच्याबरोबर सदैव भगवंत असणार आहेत। तर चला जाणून घेऊया ते कोणते संकेत आहेत। तर पहिला संकेत आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो व्यक्ती कोणतेही कार्य करताना सुखाचा किंवा दुःखाचा कोणत्याही परिणामाचा विचार करत नाही, जो व्यक्ती कोणत्याही अवस्थेमध्ये म्हणजेच उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कोणत्याही अवस्थेमध्ये तो आपलं कार्य सोडून जात नाही किंवा कितीही मोठी संकटे आली किंवा कोणत्याही अडचणी आल्या तरी देखील तो व्यक्ती आपला मार्ग सोडत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपलं काम सोडत नाही, तो सदैव आपलं काम चालूच ठेवत असतो। मग त्या व्यक्तींना लोकांनी चांगलं म्हणू द्या किंवा वाईट म्हणू द्या, तो व्यक्ती कधीही आपलं कार्य सोडत नाही। अशा व्यक्तींचा स्वतःवर आणि ईश्वरावर संपूर्ण विश्वास असतो की एक दिवस तो अवश्य यशस्वी होणार आहे। दुसरं लक्षण आहे की तो व्यक्ती कधीही दुसऱ्याला वाईट बोलत नाही। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती कधीही दुसऱ्याला वाईट बोलत नाही तो व्यक्ती सदैव दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार करत असतो, तोच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो। आणि आता सध्याच्या काळामध्ये काही लोक लहान सहान गोष्टींवरून दुसऱ्याला नावे ठेवत असतात, प्रत्येक वेळी दुसऱ्यांना अपमानित करायचं, दुसऱ्यांच्या चुगल्या लावायच्या, म्हणजे एकमेकांना सांगायचं, दुसऱ्यांचं वाईट करायचं, यापेक्षाही काही वेगवेगळ्या गोष्टी वाईट करत राहतात। अशा कारणांमुळे अशी लोक कधीही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत। तिसरं लक्षण असं आहे, जो व्यक्ती आपल्या दैनंदिन कामामधून वाचलेला वेळ तो ईश्वराच्या भक्तीमध्ये ईश्वराच्या नामस्मरणामध्ये घालवत असतो आणि ईश्वराला सत्य मानून त्यांचा अनुभव घेत असतो आणि खरोखरच अशा व्यक्तींच्या आसपास सदैव ईश्वराची शक्ती असते, म्हणजे संपूर्ण वर्तुळाकारामध्ये संरक्षणाच्या रूपामध्ये ईश्वर शक्ती त्या व्यक्तीबरोबर सदैव असते। त्यामुळे अशा व्यक्तींना सदैव ईश्वराचा आभास होत असतो। अशा व्यक्तींना ईश्वरावर खूप विश्वास असतो, त्यांच्या आयुष्यात सुख असू द्या दुःख असू द्या ते सदैव ईश्वराचे नामस्मरण करत असतात आणि अशी व्यक्ती कधीही ईश्वराचा अपमान करत नाहीत। चौथं संकेत लक्षण आहे, जो व्यक्ती आपल्या आयुष्याचा विचार करून त्याबरोबर समाजाचा देखील विचार करतात, समाजाविषयी आपलं कर्तव्य काय आहे याचा विचार करून तो सदैव सत्य आणि प्रामाणिकपणे समाजाच्या कल्याणासाठी जगत असतात। अडचणीमध्ये सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्याबरोबरच गरीब व्यक्तींची देखील सदैव मदत करत असतात। एखाद्या पशुपक्ष्यांवर देखील संकट आलं तरी देखील अशी व्यक्ती त्या संकटावर धावून जात असतात। अशी व्यक्ती म्हाताऱ्या लोकांचे म्हणजे वृद्ध लोकांचे त्याबरोबरच अपंग लोकांचा देखील कधीही अपमान करत नाहीत, कधीही कोणालाही कमी समजत नाहीत आणि अशी लोकच मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ असतात। प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी गुण नसतात, ज्या लोकांवर ईश्वराची कृपा असते अशा लोकांमध्येच असे गुण असतात। जो व्यक्ती स्वतः देखील पुण्याचे काम करत असतात आणि दुसऱ्यांना देखील पुण्याचे काम करण्यासाठी प्रेरित करत असतात। पुढचे संकेत आहे, जो व्यक्ती कधीही कोणावरही अन्याय करत नाही। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती कधीही कोणावरही अन्याय करत नाही, कधीही कोणाचं धन हडपत नाही, म्हणजे तो लोकांकडून कधीही लुबाडून धन घेत नाही किंवा फसवून घेत नाही,
तो व्यक्ती कधीही दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेत नाही. असेच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतात. अशी व्यक्ती कधीही कोणाचीही बरोबरी करत नाहीत किंवा कोणाचाही तिरस्कार देखील करत नाहीत आणि अशी लोक मनुष्य जीवनामध्ये फार यशस्वी होत असतात. पुढचा संकेत आहे की अशा लोकांना सदैव आपल्या आसपास सुगंधित सुवास येत असतो. अशा व्यक्तींना सदैव फुलाचा, अगरबत्तीचा किंवा एखाद्या देवपूजेचा आभास होत असतो. म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित वास येत असतात आणि असे संकेत हे त्यांच्या आसपास काहीतरी ईश्वरीय शक्ती आहे याचा आभास होत असतो. अशा व्यक्तींवर देवी देवतांचा देखील आशीर्वाद असतो. पुढचा संकेत किंवा लक्षण आहे मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्ताचा खूप मोठा मुहूर्त मानला जातो. संपूर्ण दिवसाचा हा खूप महत्त्वाची वेळ असते. शास्त्रामध्ये या वेळेला देवांची वेळ सांगितली गेलेली आहे, कारण ज्यावेळी निसर्गामध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता असते. म्हणून शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जागणे सर्वश्रेष्ठ मानले गेलेलं आहे. या जगामधील काही लोकांची झोप ही सदैव ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतरच त्यांचे डोळे उघडत असतात, परंतु एखाद्या व्यक्तीची झोप ही सदैव ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे डोळे उघडत असतील तर तो एक वेगळ्याच प्रकारचा अलौकिक संकेत मानला जातो. आणि ज्या लोकांना ब्रह्ममुहूर्तावर जाग येते अशी लोक आयुष्यामध्ये कधीही हारत नाहीत, कधीही अपयशी होत नाहीत आणि यावेळी जागणारे लोक हे सदैव प्रसन्न आणि सुखात असतात. ईश्वराच्या भक्तीमध्ये आपलं मन लावत असतात. अशा लोकांची बुद्धी ही बाकीच्या लोकांपेक्षा तेजस्वी आणि वेगळीच असते. अशी लोक ही खूप समजदार असतात. जी लोक ब्रह्ममुहूर्तावर जागतात, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ज्या लोकांना जाग येते अशी लोकांची मनं ही एखाद्या पाण्याप्रमाणे शांत असतात. अशी लोक कधीही भांडण किंवा मोठमोठ्याने बोलत नाहीत, कधीही कोणाच्याही भांडणांमध्ये पडत नाहीत. अशी वागणारी लोक ही सदैव ईश्वराच्या इच्छेनुसार वागत असतात. अशा लोकांना असे वागण्यासाठी ईश्वरीय शक्ती प्रवृत्त करत असते. पुढचा संकेत किंवा लक्षण आहे ज्या वेळेस आपण एखाद्या मंदिरामध्ये भजन कीर्तन ऐकण्यासाठी जातो, तेथे कितीही चांगलं भजन चाललेलं असेल किंवा कितीही चांगली एखादी कथा सांगत असतील तर अधूनमधून त्या व्यक्तीचं मन भटकत असतं. त्यावेळेस काही लोक आपल्या घरामधील प्रश्न, घरामधील अडचणी किंवा त्यांच्या आयुष्यामधील अडचणी किंवा आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचाच विचार करत असतात. त्याचबरोबर काही अशी लोक पण असतात की भजन कीर्तन त्याबरोबरच कथा ऐकण्यात एवढे मग्न असतात की त्यांना कोणत्याही गोष्टीचं भान राहत नाही. अशा लोकांना सदैव आपल्या आसपास एखादी पवित्र दैवी शक्ती असल्याचा भास होत असतो आणि खूपच छान अशी सुंदर ध्वनी त्या लोकांना ऐकू येत असते, जसे की शंख, बासुरी, मंदिरातील घंटीचा आवाज. खरोखरच अशी व्यक्ती ईश्वराच्या कृपेचे हकदार असतात. अशा लोकांच्या जवळ ईश्वर हे सदैव असतात. म्हणून तर अशा लोकांना चमत्कारिक ध्वनीचा आभास होत असतो. जो व्यक्ती ईश्वराला सर्वस्व मानत असतो किंवा अशी व्यक्ती ईश्वर शक्तीलाच आपला सर्वस्व मानत असतात, त्यातच त्यांना आनंद वाटत असतो. अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही दुःखी राहत नाहीत किंवा त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांना कधीही दुःखी राहू देत नाही. अशा लोकांचं मन, मस्तिष्क सदैव शांत असतं. अशी लोक कधीही सत्याचा मार्ग सोडून विपरीत दिशेला जात नाहीत आणि हेच आशीर्वाद त्यांना ईश्वराकडून मिळालेले असतात. त्यामुळेच अशी लोक समाजामध्ये एक आदराचे जीवन जगत असतात. तर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीमध्ये हे संकेत असतील तर अशा व्यक्तींवर ईश्वराची विशेष कृपा आहे असं समजलं पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.